ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, दक्षिण देशामध्ये वाचस्पती नावाचा एक ऋषी होऊन गेला. त्यांनी 6 शास्त्रावर टीका लिहिली आणि त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यावर तर 36 वर्ष होऊन गेले आणि तो खंडन खाद्य भामती, तुम्ही तुमच्या मोबाईलवर आहे ना कधी बी यूट्यूबवर बघा, खंडन खाद्य भामती हा ग्रंथ लिहायला सुरुवात केली. आणि 36 वर्ष बायको जवळ होती, पण त्यानं तिच्याकडे कधी बघितलं नाही. ती त्याला जेवण द्यायची, पाणी द्यायची, सगळं काम करायची, पण तो त्याच्या कामात मग्न. बघा, लोकमान्य टिळक मुकदमीचं काम करत होते, तिथं कामाला बाया होत्या, तरी त्यांनी त्या बाईच्या तोंडाकडे कधी बघितलं नाही. लक्ष्मण सीतेबरोबर अशोकवनात गेला होता आणि सीतेबरोबर त्यांनी लव अंकुश घेऊन गेला, पण त्यांनी सीतेच्या तोंडाकडे बघितलं नाही. ज्या वेळेला सीतेचे नृपुर गवसले त्यावेळेला दागिने तो म्हणे मला फक्त मी पाया पाडायचो, मला फक्त पाया, मी तिच्या तोंडाकडे बघितलं नाही. बघा किती मोठी तपश्चर्या. तसं हा बायकोजवळ असताना 36 वर्ष. आणि आज काय झालं आहे, आज नुसता साखरपुडा झाला का लगेच मोबाईल घेऊन द्यायचा आणि मग सारखी एकमेकाला मेसेज. ते म्हणतात ना, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. आज या कलियुगात अशी प्रती झाली. आणि मग त्यांनी एक दिवस त्याच्या दिव्याची वाट इजली, त्यावेळेला काय लाईट नव्हती, आणि मग ती दिव्याची वाट पुढं करून दिवा लावायला गेली आणि तो प्रकाश पाडला. तो प्रकाश पाडल्यानंतर त्यानं तिच्या तोंडाकडं बघितलं. मातोश्री तू कोण आहे? अहो म्हणत तुमचं आणि माझं लग्न झालेलं आहे, तुम्ही माझी बायको आहे, आपल्या लग्नाला 36 वर्ष झाले. आणि मग त्यांनी हात जोडले, माझी चुकी झाली म्हणं, मी विवाह केला पण मी तुला विसरलो, आणि मग आता तुला काय वर देऊ? तर म्हण मला काय नाही वर देऊ, फक्त तुम्ही सुखी राहा आणि माझं हे पतिव्रतापण आहे ना हे कायम राहू. म्हणून तुका म्हणे पतिव्रता तिची तिन्ही जगावरी साता. आणि मग जगामध्ये आईल्या, तारा, सीता, मंदोदरी अशा 7 पतिव्रता होऊन गेल्या. आणि मग माणसाचा ज्यावेळेला दशक्रियाविधी होती त्यावेळेला या पतिव्रतेच्या नावाचा उच्चार केला जातो आणि माणसाला मोक्ष मिळतो. आज काय झाले, पतीची म्हणजे आहेत 50% बाया, 50% बायांनी पतीची वल्गना करून मोकळं केलेलं आहे. काय फक्त आम्हाला कसं मिळेल, आम्ही सुखात कसं राहू हाचा उद्देश करू राहिला. आणि मग त्यांनी काय केलं, तो जो ग्रंथ लिहितो होता त्या ग्रंथाला काय नाव दिलं त्यांनी, खंडन खाद्य भामती. त्यावेळेला लोक ब्रह्मचर्य पाळत होते, त्यांचे काय आरोग्य होते. आज ब्रह्मचर्याचा ऱ्हास झालेला आहे आणि ही भेसळ खाद्य, त्यामुळं माणसाचं अल्पायुष्य झालं. तर तुकाराम मुंडे हा काहीतरी देव माणूस मिळाला, त्याने भेसळ बंद केली, पण सध्या तरी बंद आहे. आणि मग हे खंडन खाद्य भामती तुमच्या मंडळीला, तुमच्या मुलींना वाचायला द्या आणि यूट्यूबवर सर्च करा, तुम्हाला त्याचा प्रकाश पडेल. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.